call me a god. They call me a god. They call me a god. They call me a god. Let's go. बुधवार दिनांक 8 जानेवारीच्या मध्यरात्री रत्नागिरी समुद्रात मोठा थरारक प्रसंग घडला। रात्री 11:30च्या सुमारास 35 ते 40 हायस्पीड बोटींनी अधिकाऱ्यांच्या गस्ती नौकेला घेरलं। गस्ती नौकेतील अधिकाऱ्यांवरच सशस्त्र हल्ल्याचा प्रयत्न झाला। यावेळी मोठा बाका प्रसंग पाहून अधिकाऱ्यांनी सहाय्यक आयुक्तांना संपर्क केला आणि सूत्र हल्ली। उद्योगमंत्री उदय सामंत आणि जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी गंभीर घटनेची तात्काळ दखल घेत स्थानिक मच्छीमार आणि पोलीस कुमक पाठवल्यानं मोठा अनर्थ टळला। यावेळी गस्ती नौकेवर मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी चिन्मय जोशी आणि पार्थ तावडे हे परवाना अधिकारी आणि 6 सागरी सुरक्षा रक्षक असे एकूण 8 जण होते। समुद्रात अवैध मच्छीमार बोटी असल्याची माहिती मिळाल्याने रत्नागिरी जिल्ह्याची गस्ती नौका गोळ पावसच्या दिशेने गेली होती। त्यावेळी हा प्रकार घडला। रात्री हायस्पीड ट्रॉलर नौका समुद्रात अवैध मासेमारी करत होत्या। त्यांचा पाठलाग करत असताना कर्नाटक मालपी येथील नौका अधिरा IND-KL 02 MM 5724 या नौकेचा ताबा घेताना 35 ते 40 नौकांनी अधिकाऱ्यांची गस्ती नौका घेतली। तसंच पकडलेल्या नौकेवरील खलाशांनी गस्ती नौकेवरील कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। इतकंच नाही तर यावेळी फास्टर बोटीवरील खलाशांनी गस्ती नौकेच्या दिशेने दोऱ्या सोडून गस्ती बोट अडकवण्याचा प्रयत्न केला। मात्र या दोऱ्यांच्या जाळ्यात त्यांचीच फास्टर बोट अडकली आणि बंद पडली। दरम्यान प्रसंगावधान राखून बंद पडलेली फास्टर बोट कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतली। आजूबाजूच्या मासेमारी करणाऱ्या बोटींना आणि मच्छीमारांना वायरलेसवरून तत्काळ मदतीचा संदेश देण्यात आला। रात्री उशिरा हा सगळा समुद्रातील थरारक प्रसंग भर समुद्रात जीवावर बेतणारा होता। मात्र स्थानिक नौकांची मदत, मंत्री सामंत यांनी केलेली मदत, पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी घेतलेली गंभीर दखल घेऊन पाठवलेली कुमक या सर्व प्रसंगावधान बाबींमुळे हा मोठा अनर्थ टळला। त्यांनीच टाकलेल्या दोऱ्यांच्या जाळ्यात अडकून बंद पडलेली फास्टर बोट मिरकरवाडा बंदरात आणण्यात आली, तर इतर बोटींनी पलायन केलं। अधिकाऱ्यांच्या गस्ती नौकेचं एक इंजिन बंद पडल्याने ती एका इंजिनवर किनाऱ्यावर आणण्यात आली। संबंधित परप्रांतीय नौकेवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रत्नागिरी। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।